रामकृष्ण हरी. आत्ता माझ्यासोबत हे विठ्ठल रुक्मिणी आहेत. म्हणजे आपल्या दिंडीमध्ये आमचा गांधले परिवार आहे. भीमराव गांधले यांचा परिवार आणि हे आमच्या माऊली आहेत. आम्ही पांडुरंगाला प्रार्थना करतो की यांच्या ज्या काही मनोकामना असतील त्या दिंडी येण्याच्या दिवसाला म्हणजे 9 तारखेला सकाळी 7 ते 9 ही 2 तासाची वेळ इथे नाश्त्याची असते. आणि इथला नाश्ता झाल्यानंतर आम्ही दुपारचं जेवण तुर्भेला शिव मंदिर जे आहे प्रतिष्ठान तिथं जातोय. तर मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की तुझ्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो. जैशा स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तुप आहे संचिताचे. त्यामुळे अशा ठेविले अनंती तैशेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की गांधले परिवाराला उदंड आयुष्य मिळो, निरोगी आरोग्य मिळो. गेल्या 48 वर्षापासून आमच्या वडिलांचा हा गांधले परिवार, ते लोखंडे परिवार, पिंगळे परिवार हा जुना परिवार आहे. पण दुर्दैवाने त्यांचं जे थकले ते गेले. आता आमच्यासोबत आमचे गांधले माऊली आहेत, खूप छान माऊली रामकृष्ण हरी. तर आपल्या मुंबई ते पंढरपूर दिंडीला हा 9 तारखेचा आपला इथला सकाळचा नाश्ता आहे. चहा खारी ही या नाश्त्याची खासियत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का गोरे, हां गोरेने खास आम्हाला हे केलं होतं बाबा इथे हरी गोरे इथं कमीत कमी 25-30 बॉक्स खाऱ्यांचे भरपूर खावा. अरे बाप रे रामकृष्ण हरी. खूप छान माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. माझा बारका भाव आहे हा. याचंच सौजन्य आता आम्हाला गेट ऑफ इंडियापासून आळंदीपर्यंत चाललो आहे. आज पुण्यापर्यंत एक टप्पा होईल आणि उद्या सकाळी लवकर उठून पहाटेच्याच वेळेला मी 5ला 6ला निघालो म्हणजे लवकरात लवकर आपला उद्याच्या आज दुसरा टप्पा होईल. खूप छान माऊली. आई रामकृष्ण हरी कर. रामकृष्ण हरी. अरे माझ्या विठ्ठला मायबाप्पा केशव पांडुरंगा पंढरनाथा. आपली जेव्हा दिंडी येईल ना तेव्हा आईला सांगा काय असेल ते नियोजन करा. हा ओके.